नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेतून आलेल्या एका बातमीमुळे भारतीय IT कंपन्यांचे धाबे दणाणलेले आहेत. यामध्ये इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्यांचे शेअर्स देखील धडाधडा पडले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अँथ्रोपिकनं आपल्या क्लाउड कोवर्ड या नव्या एजंटसाठी 11 प्लगइन्स लॉन्च करतच जागतिक शेअर बाजारामध्ये खळबळ उडवून दिली. हा नवा AI असिस्टंट कायदेशीर कामं, विक्री आणि मार्केटिंगची कामं स्वयंचलितपणे करणार असल्यानं पारंपरिक सॉफ्टवेअर आणि IT सेवा देणाऱ्या कंपन्यांचं अस्तित्वच धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली. या बातमीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी टेक शेअर्सची जोरदार विक्री सुरू केली असून यामध्ये भारतीय IT कंपन्यांचे कोट्यवधी रुपये बुडालेले आहेत. ब्रोकरेज फर्म जेफ्रीजनं या परिस्थितीला सस्पोकॅपिक्स असं नाव दिलं आहे. याचा अर्थ सॉफ्टवेअर इज अ सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांसाठी हा मोठा प्रलय ठरू शकतो. क्लॉडचा नवा लीगल एजंट आता कागदपत्रांचं पुनरावलोकन, कंप्लायन्स चेक आणि कायदेशीर मसुदे तयार करण्याचं काम स्वतः आणि जलद करणार आहे. पूर्वीच्या कामांसाठी सेल्सफोर्स किंवा सर्व्हिसनाव सारख्या प्लॅटफॉर्मची गरज लागायची. ती कामं आता क्लाउड थेट त्या सिस्टीमशी जोडून स्वतः करू शकणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्वी असा समज होता की AIमुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढेल, मात्र आता AI थेट कंपन्यांचं कामच हिरावून घेईल अशी भीती गुंतवणूकदारांना सतावू लागली. जर डेटा प्रोसेसिंग आणि कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू यांच्यासारखी कामं AIनं अत्यंत कमी खर्चात केली तर आउटसोर्सिंग कंपन्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्समध्ये भविष्यात मोठी घट आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्यामुळे TCS, इन्फोसिस वगैरे वगैरे अशा बऱ्याच IT कंपन्यांवरती प्रचंड सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळाले. तर मग मित्रांनो, या माहितीवरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.